नाशिकच्या मालेगावमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेतील घोटाळ्याची व्याप्ती थांबता थांबत नाहीये। जवळपास 1000 कोटींच्या मालेगावमधील घोटाळ्याप्रकरणी आणखी एक नवा गुन्हा दाखल झालाय। सरकारची 75 लाखांना फसवणूक केल्याप्रकरणी नवा गुन्हा दाखल करण्यात आलाय। संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे, सचिव जिभाऊ अहिरे, लिपिक निलेश वडगे, तत्कालीन मुख्याध्यापिका लीलाबाई जगताप आणि शिक्षिका सुवर्णा दिलीप अहिरे यांच्यावर बेकायदेशीर नेमणूक दाखवणं, फरक बिल काढणं या कारणावरून गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात याआधी 4 गुन्हे दाखल आहेत। शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले शाळा या शाळेत एक शिक्षिका आहे सुवर्णा दिलीप अहिरे यांना बेकायदेशीर 2020 मध्ये नेमणूक दाखवून आणि हिची फरक बिल 2014 पासून घेतलेलं असून या प्रकरणात शिक्षण संस्थेतील सेक्रेटरी जिभाऊ रघुनाथ अहिरे व चेअरमॅन सुनील माधवराव वडगे व तत्कालीन मुख्याध्यापक व या संस्थेतील लिपिक निलेश वडगे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल काल झालेले आहे।